पुण्यात गणेशोत्सवात कडक बंदोबस्त असणारे पोलिसांचा उत्सवातील गर्दी विचारात घेऊन बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे। विशेष म्हणजे अत्याधुनिक AI कॅमेरे तसंच ड्रोनचा वापर होणार आहे। बॉम्ब शोधक पथक देखील असणार आहे तैनात। पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती आपण घेणार आहोत आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून। अमोल, आपण पाहतोय या ठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त असणार आहे। पुण्यातला गणेशोत्सव एक वेगळाच खरं तर त्याचा सगळा थाट असतो। मानाच्या गणपतीचं आगमन होत असतं मोठ्या प्रमाणावर। पुढचे 11 दिवस मात्र या ठिकाणी सतत रेलचेल असते। अशा वेळी आता तगडा बंदोबस्त आणि विशेष म्हणजे AI तंत्रज्ञानाच्या मदतीचा सुद्धा सुरक्षेकरता या ठिकाणी आता सहकार्य घेतलं जाणार आहे। AI ची देखील मदत घेऊन या सगळ्या उत्सवावर नजर ठेवली जाईल। नक्कीच पुण्यातल्या गणेशोत्सवाची चर्चा ही जगभरामध्ये असते। अनेक परदेशातून सुद्धा भाविक आपल्याला गणेशोत्सव काळामध्ये या गणेश मंदिरांचं दर्शन घेण्यासाठी येत असतात, हे पाहिलेलं आहे। आणि यंदा ही गर्दी वाढणार आहे असं पोलिसांकडून सांगण्यात आलेलं आहे आणि या पार्श्वभूमीवर AI कॅमेऱ्यांची सुद्धा मदत पोलिसांकडून घेतली जाणार आहे। मध्यवर्ती भागामध्ये जिथं प्रमुख गणेश मंडळं आहेत तिथं देखावे पाहण्यासाठी आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी जी गर्दी होती त्या गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी AIचा उपयोग हा पुणे पोलिसांकडून केला जाणार आहे। दुसरीकडे आपण पाहतोय तर CCTV कॅमेरे सुद्धा वेगवेगळ्या भागांमध्ये बसवले जाणार आहेत आणि जवळपास 7,000 पोलिसांचा फौजफाटा या संपूर्ण 10 दिवसांच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। कुठेही नागरिकांची, भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी पुणे पोलिसांकडून ही पावलं उचलण्यात आलेली आहे। जसं आषाढी वारी होती, आषाढी वारी ज्यावेळेस पुण्यामध्ये आलेली होती त्यावेळेस सुद्धा AIच्या माध्यमातून किती वारकरी पुण्यामध्ये दाखल झालेले होते याचा अंदाज या माध्यमातून घेण्यात आलेला होता आणि तशीच परिस्थिती सुद्धा आता या गणेशोत्सव काळामध्ये पुणे पोलिसांकडून घेतली जाणार आहे। एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ नये यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर सुद्धा केला जाणार आहे आणि टप्प्याटप्प्याने गर्दीचा जो भाग असेल तो कमी कसा करता येईल या दृष्टीनं महत्वाची पावलं उचलायला सुद्धा पोलिसांनी सुरुवात केलेली आहे। शहराच्या मध्यवर्ती भागात आपण पाहतोय की 5 प्रमुख मानाचे गणपती मंदिरं, त्याचबरोबर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, भाऊसाहेब रंगारी गणपती असे महत्वाचे गणपती मंदिरं आहेत। तसेच इतर देखाव्यांसाठी सुद्धा प्रसिद्ध असलेले गणपती मंदिरं आहेत आणि या ठिकाणी देखावे पाहण्यासाठी आणि बाप्पाचं दर्शन घेण्याची पुण्यातच नव्हे तर इतर ठिकाणावरून सुद्धा भाविक येत असतात आणि त्यामुळे कुठेही भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी ही विशेष मोहीम आहे ती पुणे पोलिसांकडून आखण्यात आलेली आहे। दुसरीकडे उद्या गणपती बाप्पाचं आगमन होत आहे, सार्वजनिक गणपती बाप्पाचं सुद्धा आगमन होत असताना शहराच्या मध्यवर्ती भागांमध्ये विशेष खबरदारी पुणे पोलिसांकडून घेण्यात आलेली आहे। काही रस्त्यांची मार्ग आहेत ते सुद्धा बदलण्यात आलेले आहेत। छत्रपती शिवाजी महाराज रस्ता जिथून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती आणि इतर मानाचे 5 गणपती आहेत यांचा मिरवणूक सोहळा आहे तो रंगणार आहे, तिथं सुद्धा वाहतुकीमध्ये बदल करण्यात आलेला आहे। तर इतकंच नव्हे तर अलका चौक, केळकर चौक, टिळक रोड अशा विविध रस्त्यांवर सुद्धा हे बदल आहेत ते काल उद्यासाठी महत्वाचे असे करण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे नागरिकांनी पर्यायी रस्त्यांचा वापर करावा असं वाहतूक पोलिसांनी सांगितलेलं आहे। कुठेही गणेशोत्सवाच्या काळामध्ये अनुचित घटना घडू नये यासाठी पुणे पोलिसांनी खबरदारी घेतलेली आहे आणि 7,000 पोलिसांचा बंदोबस्त असताना CCTV कॅमेऱ्यांची नजर सुद्धा असणार आहे। प्रत्येक मंडळाच्या भोवती CCTV कॅमेरे बसवा अशा सूचना पुणे पोलिसांनी दिलेल्या होत्या आणि तशी तयारीही गणेश मंडळांनी दर्शवलेली होती आणि त्यामुळे मध्यवर्ती भागामध्ये जिथे जास्त गर्दी होणार आहे तिथे विशेष लक्ष पोलिसांचं असणार आहे। 11 पथकं सुद्धा पुणे पोलिसांनी या संपूर्ण भागांमध्ये तैनात केलेली आहेत। भाविकांची गैरसोय होऊ नये आणि कुठेही अनुचित घटना घडू नये यासाठी ही विशेष खबरदारी पुणे पोलिसांनी घेतलेली आहे। अगदी अमोल, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।